नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तहसील समोरील आमरण उपोषण पाठपुरावा दुसरी वेळ. आमरण उपोषण अद्यापही चालूच. शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे ज्येष्ठ समाजसेवकाने दिला इशारा. सविस्तर वृत्त. आर्णी येथील ज्येष्ठ समाजसेवक प्रल्हाद इंगळे हे दिनांक 24 जानेवारी 2025 पासून आजमितीस 3 फेब्रुवारी 2025 पर्यंत सतत सलग 10व्या दिवशीही त्यांचे आमरण उपोषण चालूच आहे. अद्यापही त्यांची तगमग संपलेली नाही. शासनाने या बाबीची कुठलीही दखल घेतलेली नाही वा साधी विचारपूसही केलेली नाही. यामुळे आपला संयमाचा बांध कधीही ढासळू शकतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी जिल्हा प्रतिनिधीशी बोलताना दिली. आपल्या मागण्यावर ते अद्यापही ठाम आहेत. पैकी काही मागण्या पुढीलप्रमाणे. जिल्हाधिकारी यांनी आदेशित केलेली जागा मूळ आदेशानुसार मिळावी. जागेसाठी संरक्षण भिंतीचे काम प्राप्त निधीनुसार सुरू करण्यात यावे. शासनाची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यावर चौकशी नेमून विभागीय कार्यवाही करण्यात यावी व तपास दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे देऊन निष्पक्ष कारवाई करण्यात यावी. या काही मुख्य मागण्या आहेत, परंतु शासनाने या बाबीची साधी दखलही न घेतल्यामुळे आपण येत्या काही दिवसात आत्मदहन करू, अशी प्रतिक्रिया दिली. इंडिया न्यूज 28 यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट.